नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्रावण महिन्यामध्ये मंगळागौर ही साजरी केली जाते. ही मंगळागौर लग्नानंतर का साजरी केली जाते, तसेच या परंपरेमागे धार्मिक कारण काय आहे आणि लग्नानंतरची पहिली मंगळागौर ही का महत्त्वाची असते, तसेच या परंपरेमागचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि किती वर्ष मंगळागौर करतात, या पूजेचं महत्त्व अशी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. लग्नानंतर पहिली मंगळागौर हा प्रत्येक नवविवाहित स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा असा सण मानला जातो. महाराष्ट्रात ही परंपरा अनेक पिढ्यांपासून जपली जात आहे. या दिवशी पूजा, व्रत, खेळ, फुगड्या आणि महिलांचा उत्साह यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. मात्र लग्नानंतरच पहिली मंगळागौर इतकी महत्त्वाची का मानली जाते, यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक अशी कारणं आहेत. या परंपरेमागचं धार्मिक कारण जाणून घेऊया. श्रावण महिना हा भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी विवाहित स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात. विशेषतः लग्नानंतरची पहिली मंगळागौर नवविवाहितेसाठी शुभ मानली जाते. लग्नानंतर नवविवाहित स्त्री मंगळागौरीची पूजा करताना भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या अखंड, सुखी आणि आदर्श वैवाहिक जीवनाचे आशीर्वाद मागते. या पूजेमुळे पती-पत्नींमधील प्रेम, परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि नात्यातील दृढता वाढते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच संसारातील अडचणी दूर होऊन कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली जाते. अखंड सौभाग्याचं वरदान मिळावं म्हणून माता पार्वतीला अखंड सौभाग्यवतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच मंगळागौरीच्या दिवशी विवाहित महिला या देवीची मनोभावे पूजा करून आपल्या पतीच्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना करतात. भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्यासारखे प्रेमळ, स्थिर आणि आनंदी वैवाहिक जीवन लाभावे हीच या व्रतामागील मुख्य भावना आहे. आता आपण पहिल्या मंगळागौरीचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. धार्मिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या अखंड म्हणून सौभाग्याचे प्रतीक म्हणून मंगळागौरीची पूजा केली जाते. नवविवाहित स्त्रीने लग्नानंतर पहिल्यांदा हे व्रत केल्यास वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध राहते. पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य टिकून राहते. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. देवी गौरीचा विशेष आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. आता आपण जाणून घेऊया पहिली मंगळागौर माहेरीच का साजरी करतात. लग्नानंतर ही पहिली मंगळागौर महाराष्ट्रात माहेरी करण्याची परंपरा आहे. यामागे धार्मिक कारणांबरोबरच भावनिक आणि सामाजिक महत्त्वही आहे. मुलीचे माहेरी प्रेमाने स्वागत केले जाते. आई वडील मुलीला सुखी संसारासाठी आशीर्वाद देतात. कुटुंबातील महिलांकडून परंपरा आणि नवीन संस्कार शिकण्याची संधी मिळते. नवविवाहितेला नवीन आयुष्याचे जुळवून घेण्यासाठी आनंदी वातावरण मिळते. आता किती वर्ष करतात मंगळागौर? परंपरेनुसार लग्नानंतर सलग 5 वर्षे मंगळागौरी व्रत करण्याची प्रथाही आहे. काही कुटुंबांमध्ये हे व्रत 7 किंवा अधिक वर्षही केले जातं. प्रत्येक घरातील कुल परंपरेनुसार यामध्ये थोडाफार हा फरक असू शकतो. आता या पूजेचं महत्त्व काय? मंगळागौरीच्या दिवशी देवी गौरीची सुंदर अशी सजावट करून षोडशोपचार पद्धतीने पूजा केली जाते. फळं, फुलं, नैवेद्य, हळद-कुंकू अर्पण केलं जातं. पूजा झाल्यानंतर आरती केली जाते आणि देवीकडे सुखी संसार, संतती, सौख्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणाची प्रार्थना केली जाते. आता आपण मंगळागौरीचे खेळ आणि फुगड्या यांचं महत्त्व जाणून घेऊया. पहिल्या मंगळागौरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांचे पारंपरिक खेळ. फुगड्या, झिम्मा, पिंगा, नाचगाणी अशी पारंपरिक उखाणे हे केवळ मनोरंजनासाठीच नाही, तर महिलांमध्ये प्रेम, एकोपा आणि सामाजिक बंध अधिक दृढ करण्यामागचं माध्यम मानलं जातं. आधुनिक काळातही या परंपरा कायम जपल्या जातात.
आजच्या धकाधकीच्या जीवनातही अनेक कुटुंबे ही परंपरा मोठ्या उत्साहात पाळतात. शहरांमध्येही महिलांचे मंगळागौर सोहळे, पारंपरिक वेशभूषा, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे आयोजित केले जातात. त्यामुळे नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख जपण्याची संधी देखील मिळते. लग्नानंतर पहिलीच मंगळागौर ही केवळ धार्मिक पूजा नसून नवविवाहित स्त्रीच्या नव्या आयुष्याचा हा मंगल प्रारंभ मानला जातो. देवी गौरीच्या कृपेने वैवाहिक जीवन सुखी, समृद्ध आणि अखंड सौभाग्याने भरलेले राहावे, हीच या परंपरेमागील मुख्य भावना आहे. धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक जिव्हाळा आणि सांस्कृतिक वारसा यांचा सुंदर असा संगम म्हणजे पहिली मंगळागौर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.